काय बाबा टाळ्या वाजवता तुम्ही? याच्यातले जे सुज्ञ आहेत त्यांनी टाळ्या वाजवल्या, पण याच्यातलं ज्यांना कळत नाही ते म्हणतात असू शकतात अशा गोष्टी. थंडीचाही प्रकार असतो आणि त्यामुळे उष्णताही असल्यामुळे कदाचित कीर्तनकारांना हा वात येण्याचा प्रकार असू शकतो. काही म्हणतात असा रोग आमच्या म्हशीला कायम होत असतो. मग जय जय नातांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. 36 वर्ष देव राबला, 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष श्रीकन्या म्हणून, 12 वर्ष विठ्ठल म्हणून. इथलं आपल्या घरातले ऐकत नाही नीट, न सांगता करी सर्व काम. वा भगवान परमात्म्याने आपले हे चाबरे कारटे आपल्या घरातलं ऐकत नाही. एका पोराला सांगितलं तुझ्या वडिलाला बोल ना, तो म्हणतो ते जर घरी नसतील तर. अरे पाहून तर ये. तो म्हणतो ते जर झोपले असतील तर उठव ना. तो म्हणतो त्यांची जर उतरली नसेल तर. तिथूनच पंचायत. इतके चाबरे पोरं आहे मेजर साहेब, इतके चाबरे. एका पोराला आजोबा म्हणाले अरे दत्त जयंतीचं कीर्तन चालू लावा ना दिवा काहीतरी. हा आजोबाला म्हणतो तुमचा इजू दे ना आधी. इतके विचित्र. 8 दिवस एक गैरहजर राहिला आप्पा. 8 दिवस गैरहजर राहिलं. गुरुजी आले, बाबा म्हणाले पप्या खाली बाजेच्या खाली लप. गुरुजी आलेले आहे. हा म्हणाला बाबा तुम्ही बाजेच्या खाली लपा. तेव्हा आजोबा म्हणाले तुझे गुरुजी आले मी का लपू? मी 8 दिवस शाळेत गेलो नाही ना म्हणून गुरुजी आले ना. मी म्हटलं होतं आजोबा वारले आणि 10व्यापर्यंत मी काही येत नाही. नाही पण तिथं नातांच्या घरी न सांगता करी सर्व काम. आणि सर्वात महत्वाचं दत्त दर्शन कसं झालं नातांना. शूलभंजन पर्वतावर जनार्दन स्वामी. जनार्दन पंत आत्ताचे कोपरगावला ज्यांची समाधी ते नाही बरं का जनार्दन स्वामी. हा हे बाबाजी आणि ते नातांचे गुरु जनार्दन पंत स्वामी देवगिरीचे किल्लेदार. वार गुरुवार च्या दिवशी दार. लय वैतागले नाही तुम्ही? नाही तर काही म्हणतील ही पिढा आणलीच कोणी काय माहिती. महाराज वार गुरुवारच्या दिवशी बंद करून घ्यायचं दार आणि अखंड दत्त भजन करावं, नामस्मरण करावं. आणि एकदा परचक्र आलं. वा नाथांनी जसं शास्त्र तयार होतं तसं शस्त्र सुद्धा तयार होतं. नाथांनी परचक्र परत पाठवलं आणि असे नाथ पाहिलं. शूलभंजन पर्वतावर एकदा आपल्या श्रीगुरूंच्या बरोबर नाथ आहे आणि श्रीगुरु म्हणतात जनार्दन स्वामी म्हणतात नाथांना नाथा जगाच्या मातीवर देव आहे. स्वामी कसलं बोलणं झालंय. विठ्ठल जळी स्थळी भरला. मग सावधान नाथा बरं का. ज्येष्ठात कनिष्ठात सगळ्यात आहे ना सावधान. तेवढ्यात एक मलंग फकीर येत होता. अमंगलतेची अवस्था. 4 कुत्रीचे पिलं आणि एक रोडकी कुत्री त्याच्या बरोबर. अमंगल अवस्था त्या मलंग फकीराची. जाऊनच साष्टांग दंडवत घातला जनार्दन स्वामींनी. नाथ पाहतच राहिली हे नेमकं काय चालू आहे. स्वामींची एवढी निर्मळ वागणी आणि त्या अमंगल फकीराला आलिंगन दिलं. काय काहीतरी रहस्य आहे, अद्भुत आहे. पाहता पाहता आलिंगन झालं, भेट झाली आणि आपल्या जोडीतले शिळे तुकडे त्या मलंगानी काढले, कटोऱ्यात टाकले आणि जनार्दन स्वामींना म्हणतात जनार्दन पंत देखते क्या हो दूध तो लाव. देखते क्या हो दूध तो लाव. पाहता पाहता जनार्दन स्वामींनी जी कुत्री उभी होती ना तिच्या जवळ गेले आणि तिचं दूध काढलं. दूध एवढं निघालं कटोरा ओसंडून वाहू लागला. आणि मग दोघांनी काला केला. एक घास मलंगन यांच्या मुखात दिला आणि असं करता करता भोजन झालं. पात्र धुवायची वेळ आली. नाथ पाहतच होते काय चालू आहे. आणि पात्र धुवायची वेळ आली. जनार्दन स्वामी नाथांना म्हणतात नाथा एवढं पात्र धुवून आणा. नाथ गेले धुण्याकरता. पाणी टाकलं, विसळून फेकून द्यायचं ना, स्वतः पिऊन घेतलं आणि मग मलंग फकीर कराडला ए पागल क्या करताय. त्यावेळेला नाथ म्हणतात पागल म्हणा काही म्हणा पण तुमचं खरं स्वरूप आता दाखवा. काय झालं महाराज. कुत्र्या कराड दिवशी वीज कडाडली असा प्रकाश दरवळला आणि कुत्रीच्या जागेवर कामधेनू प्रगट झाली. 4 पिलं होते वेद रूपान श्वान रूपानं प्रगट झाले आणि मलंग फकीराच्या जागेवर साक्षात भगवान दत्तात्रय प्रगट झाले. हा नाथांचा अधिकार. आणि दासोपंत आंबेजोगाईचे होते त्यांना भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार होता.
भगवान दत्तात्रयांच्या बरोबर ते सोंगट्याचा डाव खेळायचे. कशाचा? काय अधिकार असेल. एकदा नाथ तिथं गेले, वाड्यात जाता क्षणी ते भगवान दत्त गुप्त झाले. मग ते दासोपंत म्हणाले, नाथा तुम्ही आले म्हणून देव गुप्त झाले. आता नाथ म्हणतात, हे पा 12:05 होत आले, तुम्ही असं करा. नाही तिकडच चालू आहे, तिकडचं चालू आहे. 12:05 झाले, तुम्ही असं करा ना, तुम्हीच आमच्या पैठणला यावं. पैठणला आले दासोपंत, वाड्यात पाऊल टाकणार, आडवाच भाला लावला. असा पाहिलं तर कोण? तर प्रत्यक्षात भगवान दत्तात्रय चौबदाराच्या रूपात आहे. आणि मग दासोपंत म्हणतात, देवा तुम्ही माझ्या बरोबर सोंगट्याचा डाव खेळत होते, नाथ आले गुप्त झाले, मग आता इथं चौबदार म्हणून. त्यावेळेला दत्तप्रभू म्हणतात, नाथ स्वामी आहे, मी त्यांचा चाकर आहे. मालक जर घरात नसला आणि चाकर जर सोंगट्याचा डाव खेळत असेल, त्या चाकरीला काय किंमत आहे? हा पैठण निवासी नाथबाबांचा अधिकार आहे. मग असे नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात भाऊबंद उभे राहिल्यानंतर आनंदच वेगळा आहे. इकडे डुमरे महाराज आणि तिकडे डुमरे महाराज. आता तर त्रिवेणी संगम आहे. लागून या पाया विनवितो जना, तुकोबरांचा एक मस्त अभंग आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. हातपाय जोडून सांगितलं. हो काय करा. लागून या पाया. जीव जगत असतो, देव त्याला जगवतो. हा जीव जगत असतो, देव त्याला जगवतो, संत त्याला जागवतात. महाराज आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. जय हो. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. जय हो. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. थोडं निघाला ना दोन्ही भागा,
बैरागी भैरव आहे. थोडा थोडा राग मलाही येतो. आता जागा रे बाईनो जागा, चोर निजली या नाडोनी भागा. आता जागा रे बाईनो जागा. जीव जगत असतो, देव त्याला जगवतो आणि संत त्याला जागवतात. पण लोकांना ठरवलेलं आहे बा, असं म्हणतात दगड फुटल पण पाजर फुटणार नाही. दगडाचा चुरा होईल पण त्याला पाजर फुटणार नाही. लाटणं तुटल मोडल पण वाकणार नाही. तसे कीर्तनकार मेले तरी चालतील पण लोक सुधारणार नाही. लागोनिया लॉजिक आहे थोडं थोडं. हा लागोनिया पाया विनवितो जना, मुखानं काय करा, दत्त नामचिंतन करा. दत्त 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 सद्गुरु गुरु दत्त. दत्त 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 सद्गुरु गुरु दत्त. दत्त दत्त सद्गुरु गुरु दत्त. जय हो बाबा. दत्त दत्त सद्गुरु गुरु दत्त. नाम दत्त हे वार्या मधुनी, नाम दत्त हे कार्या मधुनी, नाम दत्त हे लाटे मधुनी, नाम दत्त हे लाटे मधुनी. मृदंग विना तल्लीन झाले आता गुरुभजनी, प्रसन्न वा गुरुनाथ. दत्त 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 सद्गुरु गुरु दत्त. दत्त 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 सद्गुरु गुरु दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मुखी दत्त बोला वारंवार, बाकीचं बोलूच नका ना. मुखी दत्त बोला वारंवार. वा 1 कोटी दत्त दत्त नामचिंतन केलं, आरोग्य. 2 कोटी संपत्ती, 3 कोटी नामचिंतन झालं, यश कीर्ती. 4 कोटी दत्त दत्त नामचिंतन केलं, हे लोकेची सर्व सुखी प्राप्त होतात. 5 कोटी नामचिंतन झालं, काम क्रोधादी विकार जातात. 6 कोटी ज्ञान प्राप्ती होते. 7 कोटी दत्त दत्त टपोरी माळ घेऊनच बसायचे. 7 कोटी नामचिंतन झालं, अनुकूल पती अथवा पत्नी मिळते. ज्यांचे 2 हाताचे 4 हात झाले नाही त्यानं किती करायचं? गावोगावी कंटेनरने नवरदेवी. ज्या गावात आम्ही गेलो त्या गावात आहे का एखादी मुलगी? आम्ही सांगतो आमच्याच गावातले तसे राहिले. गावोगावी कंटेनरने नवरदेवी. ज्यांचं जमलं नाही टपोरी माळ घ्यायची, औदुंबरा खाली बसायचा. दत्त दत्त. 7 कोटी 8 कोटी नामचिंतन झालं बॉस, अपघात टळतो. 9 कोटी नामचिंतन झालं. 9 कोटी नामचिंतन ठरवून घ्या आता कोणाला करायचं. 9 कोटी नामचिंतन झालं, स्वरूप साक्षात्कार. 10 कोटी नामचिंतन झालं, प्रारब्ध कर्म. 11 संचित क्रियमान जात. 13 कोटी दत्त दत्त नामचिंतन झालं, साक्षात दत्त प्रभूंचं दर्शन होतं महाराज. मागे ते उभा राहतात आणि पुढे उभे राहतात, मागे पुढे उभा. म्हणून मुखानं काय घ्या, मुखी बोला दत्त वारंवार. ऐकणारे लोक म्हणाले सुखासाठी सर्व चालू आहे, सुखम सर्वाय रुच्यते. सगळे सुखासाठी चालू आहे. मग काय घेऊन तपा काय होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेने तुम्हा सुख होईना पार, तेने तुम्हा सुख होईना पार, होईना पार. तेने तुम्हा सुख होईना पार, तेने तुम्हा सुख होईना पार, तेने तुम्हा सुख होईना पार.
बाई पण काय गातात हा, टाळी वाजवायच्या करता वा वा आपल्याला कदर आहे आणि वारकरी चालू आहे बाबा तेरे लसके कमर थोडी येत काय काय चालू एकाने तर पुष्पाची चाल लावली होती पुष्पाची मग काय आणि आता 2 मिनिटं घेतो फक्त हो आता वर्ष होत आलं ऐश्वर्य संपन्न कीर्तनातलं ऐश्वर्य संपन्न भजन निघून गेलं त्यांचं नाव आहे वैकुंठवासी बाबा महाराज पंढरीच्या वाळवंटात खमाज रागात आवाज काढल्यानंतर ये ना हे ना हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण मोठी गंमत आहे मोठी गंमत आहे हरी जय जय राम कृष्ण ते म्हणायचे वाजवा गुलाबराव मोठी गंमत आहे हरी जय जय राम कृष्ण पाचा दामाचा घोंगडणे से उरली मोठते मी सेविन गे बाईये कामरी 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 या गोपाळांचे घर रिगन गे बाईये या गोपाळांचे कामारी 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 वयगीन यांच्या चालीवून झालं सगळं तेने तुम्हा सुख होईला पार दत्तदया सागर आठवावा आता चरित्राला प्रारंभ करू वा मग प्रिया पुत्र अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणा प्रिया पुत्र दारा बरं एका जनार्दन प्रिया पुत्र दारा गुंतसी पामरा कधी कधी 2020 उरकावं लागतं एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्तरूप काया झाली त्याची ये ना हरी जय 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 हरी जय 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 हरी जय जय ऐका पतिव्रता ख्याल ऐका पतिव्रता पार्वतीची पतिव्रता माझी पूर्ण अनुसया जान पतिव्रता अनुसया जान पतिव्रता अनुसया जान पतिव्रता
पतिव्रता प्रसंग घडला वा कर्दम ऋषींची मुलगी कर्दम ऋषींना एक अद्भुत रत्न होतं म्हणजे त्यांची लेक होती अनसूया जिच्या अंतःकरणात कोणाच्याही प्रति द्वेष नाही असूया नाही ती अनसूया अनुसया अपभ्रंश अनसूया नाव आहे अशी अनुसया कर्दम ऋषीला वाटायचं लेख द्यायची तर कोणाला द्यायची मी तपस्वी ना मग तपासव्यालाच मुलगी द्यायची शरयूचं तीर गाठलं आणि आत्री ऋषी ज्यांची सर्वांशी मैत्री त्यांचं नाव आहे आत्री वा अद्वेष्टा सर्वभूतान बस त्या आत्री ऋषींचं वा बोलू नका बराबर 12 हात करायचा बराबर भैरवी सगळे मोकळे चिंताच करायची नाही आणि मग आत्री ऋषींचं आणि अनुसया मातेचा विवाह झाला सीता रामपती साध्य बरं का थोडी दिसेत जगती चंद्रा प्रतिरोहिणी सावित्री सत्यवान जनुकी सावित्री पती सत्यवान जनुकी नारायण लक्ष्मी मग दुसरी मंगलाष्टक झाली आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा करा. बस वराडी मंडळी सावचित पण भोजन घरी झाले हो करायचं दणकून विवाह झाला कीर्तन झाले नाही हे लग्नाचं नाही ना बस आनंदानं विवाह पार पडला दोघही तपस्वीच असं म्हणतात अनुसया मातेचं पातिव्रत्य काय होतं महाराज आपलं दाम्पत्यच असं असावं की शूरावीराला निमंत्रण देणारं ठरावं आपली कुसच अशी असावी भगवंताला निमंत्रण देणारी ठरावी जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बांझ बली क्या खोबेगा नूर 3 सजावट आणि मुलगा मागताना असाच मागा एक तर देशभक्त मागा नाही तर हरिभक्त मागा वा आमच्या आबांचं भाग्य आहे एक देशभक्त आणि दुसरा हरिभक्त आहे आता ज्यांनी हार घातला ते शार्प शूटर आहे ते आल्या जवळ मला भीती वाटली पण ते कट्टर वारकरी असल्यामुळे भीती नाही वारकरीला हा बेटा देना आवडलं तर टाळी द्या बेटा देना थांबा ऐकून घ्या मग द्या बेटा देना तो देना देना धनवान नहीं देना विद्वान प्रभु मालिक बेटा देना तो देना धनवान नहीं देना विद्वान क्योंकि धनवान के आगे कभी नहीं झुकेगा विद्वान लेकिन विद्वान के आगे 10 बार झुकेगा धनवान ज्यांची ज्यांची मुलं मिलिटरीत आहे आणि ज्यांची मुलं आळंदी पंढरपूरला आहे या वेशात आहे त्यांचे ते झोपडीत जरी राहत असले पण त्यांच्या इतके श्रीमंत तेच आहे महाराज आपलं दाम्पत्य असं असावं की शूरावीराला निमंत्रण देणं असावं पती हेच जिचं व्रत आहे ती पतिव्रता आहे वा आणि देववाऱ्यात काय होतं मातेच्या अनसूया मातेच्या देववारात पतींच्या पादुका होत्या कुठल्याही देवताचं हे नव्हतं देवाची प्रतिमा नव्हती पतीच्याच पादुका पती हे जिचं व्रत आहे ती पतिव्रता आणि अनुसया मातेचा अधिकार सीता माता वनवासात जात असताना आणि ज्या वेळेला दर्शन घेतलं सीतामाईनं आणि सीता अनुसया मातेनं पाहिलं अनुसया मातेनं काय पाहिलं आता 14 वर्ष अनुवानी फिरणार अंगावर एकच वस्त्र आहे काय ताकद आहे अनुसूया मातेची त्यांनी काय केलं माहिती का एक साडी दिली होती पातळ दिलं होतं ते पातळ कायम सुगंधित राहायचं महाराज त्याला धुण्याची कधी वेळ आली नाही अखंड ते त्या वस्त्रावर राहिल्या अखंड सुगंधी ते मळत नव्हतं त्याची कधी दुर्गंधी येत नव्हती अखंड सुगंध देत होतं असं ते सीता मातेला दिलं होतं तेच पातळ सीता मातेनं परिधान केलं ही ताकद अनुसूया मातेची आहे पंचमहाभूतावर जिची सत्ता आहे ती अनुसूया माता आहे पंचमहाभूतावर
उन्हाळ्यात जर निघाल्या आणि अनुसया माता उन्हात जर निघाल्या तर सूर्यानं पाहावं पतिव्रता चाललेली आहे. मातेला आपल्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सूर्यानं सुद्धा आपला प्रकाश शीतल करायचा. ही ताकद अनुसूया मातेची आहे. चंद्र थंडीच्या दिवसात जर बाहेर निघाल्या तर चंद्रानं सुद्धा आकसून घ्यायचं. सीता मातेला अनुसया मातेला त्रास होऊ नये. पृथ्वीवर चालत असताना पृथ्वी जर कठोर असेल तर मऊ व्हायचं. काटे पडलेले असते खडे चाबऱ्यानो बसा काटे पडलेले असते खडे पडलेले असले पायाला ऋतू नाही. हे ग्रामपंचायतीची बैठक काही गेलंय चाबर दिसतंय जरा वाटा पाण्यानं वाटा ती मला सवय तशी. बस पंचमहाभूतावर जिची सत्ता आहे ती अनुसया माता आहे. वा आणि मग ऐका पतिव्रता ख्यान. एकदा सगळेच तिथं आले कैलासात. गेट टुगेदर होतं. आताच्या माझे सगळे आले. बॉस ब्रह्माजी सावित्रीला घेऊन आले. वैकुंठनाथ लक्ष्मी मातेला घेऊन आले. आणि इकडंच भोलेनाथांची पार्वती माता होती आणि सांगितलं. तेवढ्यात नारद आले. नारायण नारायण. नुसते इथं तुमच्यापेक्षाही पतिव्रता मृत्यू लोकात काय तेज आहे. आणि मग आमच्याही पेक्षा आम्ही कोण आहोत. मग नारद महर्षी आणि देवांनी तिन्ही देव म्हणाले तुम्ही इथल्या पतिव्रता आहे पण मृत्यू लोकात जिचा प्रकाशाने पंचमहाभूत वर सत्ता आहे जिची ती अनुसूया माता आहे. अनुसया आहे. मग ती जर खरी पतिव्रता आहे मग जा परीक्षा पाहण्याकरता जावं. आणि तिन्ही देवता आले. आत्री ऋषींचा आश्रम होता. वा अखंड पवित्र तिथला वारा सुद्धा सुगंधित वाहत होता. वारा सुगंधित. दिव्य कुटिया होती. आणि बैराग्याचं रूप घ्यावं लागलं तिन्ही देवतांना. कशाचं? बैराग्याचं. इथं आमचे संत भाव म्हणतात काय पातिव्रत्या ताकद आहे मातेच्या. तिन्ही देवतांना शंख चक्र गदा सोडून बैरागी होऊन जावं लागलं. ही पतिव्रतेची ताकद आहे. ही पतिव्रतेची ताकद आहे. आले देव आणि हाक मारली भिक्षान देही. बस माता बाहेर आल्या. अद्भुत तेज मातेच्या मुखकमलावर. पंचमहाभूतावर जिची सत्ता आहे ती अनुसूया माता. वा आणि भिक्षा देण्याकरता आल्या. ही नको देवी माई ही नको दे भिक्षा. आम्हाला भिक्षा दे पण विवस्त्र रूपानं दे. विवस्त्र. मग मातेला वाटलं अशी जर यांना विनमुख पाठवलं तर सत्वाहरण होईल. विनमुख जर पाठवलं तर आणि हे जसे म्हणतात तशी भिक्षा दिली तर पातिव्रत्यात खंडन होईल. मग पतींच्या ज्या पादुका होत्या देववाऱ्यात तिथं गेल्या आणि पतीच्या पादुकांचं अभिषेक घातला. जे तीर्थ होतं ते कमंडलूत घेतलं आणि हातात घेतलं. आणि त्यात अतिथींना तीनही देव बैराग्याच्या रूपात बसलेले आहे त्यांच्या अंगावर टाकलं. पार्वती पदे हर हर महादेव. बस तीनही बालक झाले आणि 3 पाळणे तिथं बांधले. वा आणि मग प्रसंग आई आणि लेकराचं काय नातं आहे. आई आणि लेकराचं काय नातं आहे. ते बालक ज्या वेळेला झाले त्याच वेळेला अनुसया मातेला पाना फुटला. महाराज पाळण्यात टाकले आणि पाळणा गायला. प्रसन्न त्रिमूर्ती होवनी पुत्रत्व पावनी हर्ष झाला से नयनी राय ऋषींचे सदनी बाळा जोजोरे. राय ऋषींचे सदनी बाळा जोजोरे. वरात राय फक्त टेका लाव. मी म्हणून वा वर हात सगळ्यांचे. तिन्ही पाळणे केले. रेशमाची दोर बांधली. ब्रह्मदेव बाल रूपात. भोलेनाथ कैलासपती. भोले बाबा बडा देवन का बाबा. पाळण्यात वैकुंठ नायक आणि आनंदानं प्रसन्न त्रिमूर्ती होवनी पुत्रत्व पावनी हर्ष झाला से नयनी राय ऋषींचे सदनी बाळा जोजोरे. राय ऋषींचे सदनी बाळा जोजोरे. बाळा जोजोरे सुकुमारा दत्तात्रय अवतारा निद्रा करी बाळा. पाना फुटला मातेला आणि तीनही बालक. वा कैलासपती
हा तिने का आईचे दोनही लेकर जुळे जरी असले पण आईला माहित असतं मोठा कोण आहे. ओळखलं ना कैलासपती. बरं वाटतंय देवा. भगवान कैलासपतीनं बाळ रूपात हसावं माते. वा आतापर्यंत तिसऱ्या नेत्रानं सगळे जाळूनच टाकलेले पण आज बरं वाटतंय. वैकुंठ नायक तुम्हाला कसं वाटतं? हा शेषय्यावर होतो आता आईची कुस ती आज कळाली. हा ब्रह्मदेवाला बरं वाटतं. असं प्रेमच कोणी दिलं नाही. असे 6 महिने गेले. किती गेले? 6 महिने. ते 5 मिनिटात जातात लगेच. 6 महिने गेले आणि तिकडं नारद महर्षी म्हणाले तिन्ही देवाला लय पतिव्रता म्हणतात ना. अहो पाहिलं का आता ज्या मातेला सत्व हरण करण्याकरता गेले ज्या मातेचे त्या मातेने तुमच्या मालकांना बालक करून ठेवलेला आहे. आणि तिन्ही देवी देव्यांचा अहंकार नष्ट झाला आणि ते मृत्यू लोकात आल्या. आत्री ऋषींच्या आश्रमात आल्या आणि पाय धरले दोघांचे. श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत साष्टांगे करी दंडवत साष्टांगे करी दंडवत. हात जोडले. तन लक्ष्मी धनलक्ष्मी वैराग्य लक्ष्मी कडक लक्ष्मी लक्ष्मी मातेने माच सावित्री मातेने हात जोडले. मानाच वाकवल्या. आज हा पार्वती माता शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा चंडी सगळी तीच ना. हात जोडले. माते अहंकार नष्ट झाला. सासूबाईचं नातं ना ते लॉजिक आहे बाबा. आज आमचा अहंकार नष्ट झाला. आमचे पती आम्हाला परत करा. माता म्हणाला पाळण्यात टाकलेली 3 पाळणे अशी बांधली होती. आपापला घेऊन जा. गेल्या पाळण्याजवळ गेल्या पण त्यांना वाटलं ब्रह्मदेव म्हणून विष्णूच उचलले तर अवघड होईल. मग त्याच्याकरता पुन्हा गेल्या. माते तेवढी ताकद फक्त आईतच आहे. हा तुम्ही यांच्या माता आहात. हा आता तुम्हीच सांगा ना. उचलले ब्रह्मदेव सावित्रीच्या ताब्यात दिले. हे तुमचे. कैलासपतीला सांगितलं. कैलासपतीला उचललं. पार्वती हे तुमचे. वैकुंठनाथ त्यांना म्हणतात हे तुमचे आहे. आणि मग मूळ स्वरूपात देव प्रगट झाले. वा मूळ स्वरूपात प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी दिसले दत्त गुरु दिसले. आणि मग महाराज आणि मग निघून चालले. पण जाता जाता म्हणाले माता मागा काय मागायचं आहे. चालले. काय अद्भुत नातं आई आणि लेकराचं. आता ज्या 6 महिने ज्या आईनं दूध पाजलं आणि मांडीवर खेळले आणि ते लेकरं जर जात असेल तर त्या आईला काय वाटत असेल. महाराज मी आळंदीला जात असताना मला वरण भात आवडायचा. मी आळंदीला गेल्यानंतर आमच्या आईनं वरण भातच केला नव्हता महाराज. आई जर लेकराला जर सोडल्या आईपासून ताटातूट होत असन त्या आईला काय वाटत नाही. आल्या पाना फुटला. 6 महिने दूध पाजलं आणि त्या आईपासून ते लेकर निघून चालले. मग आई रडू लागल्या. अनुसया माता रडू लागल्या. मग देव म्हणतात माता काळजी करू नका. काय इच्छा आहे तुमची? 6 महिने तुम्हाला दूध पाजलं मी. माझी इच्छा आहे तुम्ही कायम माझ्याकडे राहावं. माझ्या पोटी अवताराला यावं पुन्हा. काळजी करू नका ना माता. तथास्तु म्हणाले. बास आपण जो अभंग म्हणतो ना धरी अवतार अत्रीची अनुसया गरोदर. मग आजचा जो दिवस आहे म्हणजे दत्त जयंतीचा जो दिवस आहे तो दिवस परीक्षा पाण्याचा नाही. 9 महिने 9 दिवस आज पूर्ण झाले होते. याच्या आधी परीक्षा घेतली मग तेवढ्याला आशीर्वाद दिला. आणि आत्री महाराजांचं तेजच होतं. तिन्ही देवतांनी प्रवेश केला आणि ती तिथी होती मार्गशीर्षाचा महिना. वा मार्गशीर्षाच्या महिन्यातली पौर्णिमा होती. वार होता गुरुवार. ऋतुकाळ होता हेमंत. नाथ बाबा वर्णन करतात. पूर्ण झाल्यावर फुलं टाकायचे. दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया. वर हात सगळ्यांचे बा. विश्वाला तारण्याकरता भगवान निघाले.
याना याना ना अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी आहे, ऋतुकाळ हेमंत आहे आणि अशा वेळेला 33 कोटी 12 आदित्य 11 रुद्र बस विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ गुरुतो ऋतुकाळे मळमत नक्षत्र रोयण ऋतुकाळे नक्षत्र रोयण शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण नागबाबा म्हणतात हा अवतार पूर्ण अवतार आहे एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिन पूर्ण तेरा पूर्ण तेरा पूर्ण तिथे 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 शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय होलेले पुरे देवा पुढे वतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही विघ्नानी नोरवी प्रेम सर्वांगी सुंदर वंदे सुराजी खंडे दळके मानव फळा जय देव जय मंगलमूर्ती वंदे राजमूर्ती दर्शन मात्रे माना सणे मात्रे माना कामाला पूर्ती जय देव रत्न कदंबळा गौरी कुमारा चंदनाची होती हुकुमके जरा येरे जरिता मुकुट सोबत वरला रंजन केला होय जय देव जय मंगलमूर्ती वंदे राजमूर्ती दर्शन मात्रे माना सणे मात्रे माना कामाला पूर्ती जय देव लंबोदर चंद्रवर कलिवर वंदना सुंदर दास रामाचा वटाई सदला संकटे पावावे सर्वाय रक्षावे सर्वना जय देव जय मंगलमूर्ती वंदे राजमूर्ती दर्शन मात्रे माना सणे मात्रे माना कामाला पूर्ती जय देव त्रिगुणात्मक श्रीमंत दत्ता जाना त्रिगुण अवतार त्रिलोकीरा नेति नेति शब्द अनुमाना सुरवर मुनि योगी समाधि जय देव जय सुरदत्ता वसामी अवधूता रंगोवाळी चिंता जय देव सभा यात्रांतरी तू एक दत्त आवाजाची कैसी पराई जन्म मरणाचा पूर्ण जय देव जय सुरदत्ता वसामी अवधूता रंगोवाळी चिंता जय देव दत्त ये होलिया वाटकला सत्रावसांग परिपाठ केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुटला जय देव जय सुरदत्ता वसामी अवधूता रंगोवाळी चिंता जय देव दत्त दत्ता इसे लागले दान हर परे मन झाले उन्मान येतो पणाची झाली उरवण एका जनार्दनी श्री दत्त जागा जय देव जय सुरदत्ता वसामी अवधूता योगे 28 वामांगी रखमाई शोभा पुंडलिका जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा सुखमाई वल्लभ राहिता वल्लभ पावे जय देव तुलसी माळा कंठे न कंठी खाते पीतांबर पसरला देव सुरावर नित्य दिव्यती गरुडानुमंत पुढे विराजी जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा सुखमाई वल्लभ राहिता वल्लभ पावे जय देव आषाढी कार्तिक भक्तजन दिवसा संत चंद्रभागे मध्ये स्नानाचे करते दर्शन मात्र काय होय केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भागववारी जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहिता वल्लभ भावे जय देव आरती अनराजा वल्लभेगा सेवती संत मानव विद्या माता आरती अनराजा लोपले नाजनी कोणी अवतार पांडुरंग राव ठेवले नानी आरती अनराजा कैवल्यदेगा सेवती संत मानव विद्या माता आरती अनराजा जगतमय होले विश्व ब्रह्मांडे राम जनार्दन पाणी मस्तक ठेवले आरती अनराजा मा कैवल्यदेगा सेवती संत मानव विद्या माता आरती अनराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम मूर्ती माय राघवे आरती तुकाराम राघवे सागराने गोपाली आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम मूर्ती माय राघवे आरती तुकाराम तुझ्या तुकाशी आले म्हणे रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम मूर्ती माय राघवे आरती तुकाराम खाली लोटांना वंदन करा
मुबारक माय मुबारक हीच व्हावी माझी आस